अरे आमच्या परिसरात काही वारकरी असे आहे महाराज की ते अजून सुद्धा आजच्या तारखेमध्ये सुद्धा 2-2, 3-3 रुपये टक्क्यानं पैसे काढून 5-5 हजार रुपये घेऊन वारीला येतात महाराज. त्यांना काहीच घेणं देणं नाहीये. पाऊस पडला काय आणि पाऊस नाही पडला काय. आणि जे घरी राहिले ते बिचारी पावसाची वाट पाहत बसले. आता पंढरपूरची वारी होईपर्यंत तर महाराष्ट्रात कुठंच पेरणी होत नाही. मी खरं सांगू, एक माणूस म्हणे महाराज एवढी काय तुम्हाला आवड आहे वारीची, निवडणुकीच्या तारखी डिक्लेअर झाल्यानंतर पुढाऱ्याला झोपा येतात का हो? निवडणूक जिल्हा परिषदची तारीख डिक्लेअर झाली, लोकसभेची तारीख डिक्लेअर झाली, आमदारकीची तारीख डिक्लेअर झाली आणि पुढारी झोपले, असं कधी तुम्ही ऐकलं का? अहो रात्री 3-3 वाजता जाऊन बैठकी घेतात हे लोक झोपल्यावर. मग निवडणुकीची तारीख जर डिक्लेअर झाली तर जशी पुढाऱ्याला झोप येत नाही तशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या प्रस्थानची तारीख डिक्लेअर झाली, पांडुरंगाला भेटायची तारीख डिक्लेअर झाली, तर माझ्या कोणत्याच वारकऱ्याला झोप येत नाही तुकोबराय महाराज. ज्याला एसीच्या रूम मध्ये झोप येत नाही ते ढेकळात झोपतं महाराज. काय ताकद असेल ज्ञानोबराय तुकोबरायची. मी तर नेहमी सांगतो, प्रस्थान झालं की पुण्यात वजन मोजायचं आणि परत वाखरीला वजन मोजायचं. 4 किलो वजन वाढलेलं असतं महाराज वारकऱ्यांचं. ज्ञानोबरायला तुकोबरायला खायला नाही भेटलं हा भाग आहे, पण आज नुसतं ज्ञानोबराय तुकोबराय जरी म्हणले तरी लोक पाया पडून म्हणतात बाबा नुसतं आमच्या घराला पाय लावा हो. ही ताकद ज्ञानोबराय. थोडा विचार केला तर लक्षात येईल महाराज, एका कुटुंबामध्ये 4 भावाचं पटत नाही. एका कुटुंबामध्ये एका रक्ताचे 4 भाऊ असतात तरी भावाचं पटत नाही. अख्ख्या 4 राज्यातले लोक पंढरपूरच्या वारीला आहे तरी सुद्धा भांडण नाही. ज्ञानोबराय तुकोबरायचा चमत्कार नाही तर काय महाराज. देहूच्या प्रस्थानपासून तर आज माझ्या तुकोबरायचा मुक्काम मला वाटतं अकलूजला आहे. एवढ्या दिवसात पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही पडला. एवढं ऊन आहे की तेवढं ऊन 20 वर्षात आम्ही कधीच पाहिलं नाही. पण एवढं सुद्धा ऊन असून आमचा एकही वारकरी वारी सोडून घरी जात नाही. हे सामर्थ्य जर कोणाचं असेल तर आमच्या पांडुरंग परमात्म्याचं आहे महाराज. कारण त्यांनी जीवनाची सर्वस्व जबाबदारी कोणावर टाकलेली आहे सांगतात. संपदा सोहळा आवडे मनाला, संपदा सोहळा आवडे हित व्हावं. लक्ष देऊ नका. एका माय माऊलीचं लग्न ठरलं गड्यांनो. पंढरपूरची वारी करा. महाराष्ट्रात जन्माला येऊन ज्याला पांडुरंग परमात्मा माहित नसेल, महाराष्ट्रात जन्माला येऊन ज्याला ज्ञानोबराय तुकोबराय माहित नसेल, महाराष्ट्रात जन्माला येऊन जर एखादा अजून पांडुरंगाच्या दर्शनाला गेला नसेल तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो हे बेन चुकून महाराष्ट्रात आलेलं आहे. हे पाकिस्तानचं म्हणलं तरी काही वावगस होणार नाही महाराज. तुमच्या हवेला किंमत तुमच्या द्राक्षामुळे नाहीये. हा जो हवे झालाय ना आता 4 लाईन, तुमचा हवे जो आहे तुमच्या ज्या गावाला किंमत आहे तुमच्यामुळे नाहीये. ह्या गावाहून माझे तुकोबराय जातात म्हणून तुम्हाला लोकायला किंमत आहे महाराज. ज्ञानोबरायचा एवढा सोहळा तिकून जातो ज्या रोडनं माझे तुकोबराय जातात. दिवाळीपेक्षा मोठा सण तुम्ही लोक साजरे करतात. एका दिवशी तुमच्या गावामध्ये 2 लाख लोक कधी आले हो? कोणाच्या सभेला येत नाही, कोणी मेलं तरी येणार नाही महाराज. वारकरी येतात म्हणून या लिमगाव केतकीला किंमत आहे, वारकरी येतात म्हणून लासुरण्याला किंमत आहे. प्रत्येक जमीन पवित्र झालेली याचं कारण त्या जमिनीवर माझे ज्ञानोबराय तुकोबराय जातात महाराज. वेडे समजतात तो भाग वेगळा आहे. लोकांचा अजून सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन महाराजांकड वारकऱ्यांकड हे असेच आहे, अजिबात नाही. वारकऱ्यांनी जर ठरवलं तर सरकार आणू सुद्धा शकतं आणि पाडू सुद्धा शकते. वारकऱ्याची ताकद आहे. महाराष्ट्रामध्ये 60% माळकरी लोक आहे. किती टक्के? 60%. त्याच्यामध्ये फक्त 40% तुमच्यासारखे खाणारे पिणारे असतील. बाकी 60% महाराष्ट्र वारकरी चालवतोय. विठ्ठल 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 विठ्ठल
निश्चित तो संसार रूपी समुद्रातली ही तुमची रूपी संसार रूपी समुद्राची ही जी नौका आहे, तो पैल तीराला माझा जगाचा मालक नेल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. त्यानं अनेक लोकांचा उद्धार केला. शबरी अहिल्या ट्रबल कमी कर दादा. गलिका नारी सब ही तूने पार लगाई, अब हमारी बारी जी दूर करो दुख मेरा. तुम्ही देवावर विश्वास ठेवा. निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पैल तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. महाभारतातले रामायणातले उदाहरण जर द्यायचे म्हणले तर ज्या पुतनेने विष पाजले त्या पुतनेला सायुज्यता मुक्ती दिली. तुआ सनकाधिकाची नि माने सायुज्य सौर सुधी दिला पुतने जी विषयाचे निस्तन पाने मारू आली. ज्या रावणाने बायको पळवली त्या रावणाला मोक्ष दिलाय. ज्या शिशुपाळाने शिव्या दिल्या त्या शिशुपाळाची सुद्धा आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये जगाच्या मालकानं करून घेतली. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, कल करे सो आज करो, आज करे सो अभी. वेळ नका वाया घालू. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. कधी काय होईल काही सांगता येत नाही. बसणारे मंडळी वाक्य लिहून ठेवा काळजावर माझं. गेलेली जमीन परत घेऊ शकता, गेलेली सत्ता परत कमवू शकता, गेलेला पैसा परत कमवू शकता, पण लाईफ इज नॉट वन्स मोर. तुम्ही किती जरी कोटी रुपये दिले तरी 1 मिनिटाचं आयुष्य भेटत नाही. कोरोनाच्या काळामध्ये 500-500 कोटी असणारे मालक सुद्धा त्यांना ऑक्सिजन भेटला नाही. ही परिस्थिती तुम्ही आणि मी पाहिली. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, वेळ नका वाया घालू. श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृद्धा सास ना खोय, ना जानेस श्वास की आवन होय ना होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा आणि विश्वास ठेवा देवावर. निश्चित माझा जगाचा मालक तुमच्या या संकटातून तुम्हाला दूर करेल. प्रमाण ऐका महाराजांचं. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने फक्त तुम्हाला आणि मला सावध व्हायचंय आणि कधीतरी सुरुवात करायची. खरं सांगा, पाऊस येण्याच्या अगोदर शेतकरी घरामध्ये बियाणे आणून ठेवतो की आपल्याला सोयाबीन पेरायची, आपल्याला कपाशी पेरायची. माझी बसणाऱ्या सर्व मंडळीला विनंती आहे, मुलाला MBBS करायचं आतापासून तयारी करता. मुलगी जन्माला आल्यानंतर तिला शाळेत नंतर टाकता, पहिली तिची पॉलिसी काढता माझ्या मुलीच्या लग्नाचं कसं होईल. बसणाऱ्या मंडळीला छोटासा प्रश्न आहे, तुम्ही मुलांच्या लग्नाची तयारी करता, मुलांच्या शिक्षणाची तयारी करता, शेती कशी पिकवायची 2 महिने अगोदर ठरवता. मग बसणारे मंडळी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही आणि मी मरणार आहे, मरणाची कधी तयारी करणार आहे? तुम्ही आणि मी मरणार आहे, तुम्ही आणि मी ही मृत्यूलोकाची यात्रा संपून जाणार आहे, याची कधी तयारी करणार आहे? त्याची तयारी एवढीच आहे, एक क्षण सुद्धा देवाच्या चिंतनाविना वाया न घालता देवाचं चिंतन करणं. देहामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने आपलं ओझं देवावर टाकलं पाहिजे, संतावर टाकलं पाहिजे. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. कारण तुकोबराला ज्ञात होतं, देवाची इच्छा जरी नसली तरी देवाची इच्छा जरी नसली तर साधून ठरवल्यानंतर देवाला आपला उद्धार करणंच आहे. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिणा. म्हणून तुकोबरायने सर्व साधू संतांचं वर्णन केले. कृपाळू सज्जन
तुम्ही संत जन हेची कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. किंवा माझी सांगा किती तुकोबराय छोटे पण घेतात. अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. म्हणून मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाने आपलं ओझं देवावर टाकावं, संतावर टाकावं. लग्न ठरल्यानंतर सुंदर असं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर दोघं नवरा बायको आनंदाने संसार करत होते. 2-3 एकर जमीन होती. कष्ट करायचे, उदरनिर्वाह एकदम आनंदात चालू होता. 2 वर्ष ओलांडल्यानंतर तिला सुंदर असा मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर पहिला फोन आपल्या नवऱ्याला केला. मालक, ओ मालक, ऐकलं का? मुलगा झालाय तुम्हाला. एवढा आनंद झाला त्याला मुलगा झालाय म्हणून. आनंदाच्या भरामध्ये गाडीला किक मारली. इंदापूरला काय गेला, पेढे आणण्यासाठी गेला. 2-4 किलो पेढे घेतले. सर्व गावाला पेढे वाटाव म्हणून टू व्हीलरवर येत असताना एका भरधाव ट्रकवाल्याने त्याला उडवून दिलंय. रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस पडलाय. पाणी पाणी करत कोणी बघितलंच नाही. जागीच गतप्राण झालाय. बघता बघता ही बातमी सर्व परिसराला कळाली की माणूस गेलाय, माणूस गेलाय, माणूस गेलाय. त्या माय माऊलीच्या कानावर ज्यावेळेस ही गोष्ट गेली त्यावेळेस ती जोरात रडायला लागली आणि देवाला सांगू लागली, देवा किती निष्ठुर आहेस रे. सोन्यासारखी कुस पवित्र केली. माझ्या खुशीमधून सोन्यासारख्या पोराला जन्माला घातलंय. पण तो मुलगा डोळे उघडण्याच्या अगोदर त्याच्या बापाला घेऊन गेला. अहो विधाता स्तवन क्वचित दया. अरे देव आहे ना बे तू. तुझ्या अंतकरणामध्ये थोडी तरी दया पाहिजेत ना. माझ्या कुंकवाला घेऊन गेला. सगळं गाव रडतंय, तालुका रडताय, पत्नी सुद्धा रडतीये. पण पत्नी विचार करायला लागली, मी जर असंच रडत बसले तर या सोन्यासारख्या लेकरानं कोणाकडे पाव म्हणून तिनं सर्व दुःख गिळून घेतलं आणि त्या मुलाचं संगोपन करू लागली. थोडं लक्ष द्या माझ्या उदाहरणाकडे. बघता बघता मुलगा थोडा 10वी 12वीला गेला. पोरगा शाळेत एवढा हुशार होता. 1ली पासून तर 12वी पर्यंत पोराचा पहिला नंबर होता. मुलाला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायची इच्छा होती. घरची परिस्थिती नाजूक होती. पोरगा आईकडे गेला, ए आई मला इंजिनियर व्हायचं गण, 10 लाख रुपये कॉलेजची फी आहे. आपली परिस्थिती तर नाजूक आहे, कसं करायचं? काळजी करू नको बाळा, मी आहे ना. 3-4 एकरचा 7-12 होता. एका शावकाराकडे गेली. शावकार, हा 7-12 तुमच्या नावावर करून घ्या, माझ्या पोराला 10 लाख रुपये द्या. 10 लाख रुपयाची गड्डी हातात घेतली, पोराजवळ दिली. पोराने कॉलेजची फी भरली. पोरगा इंजिनिअरिंगला लागला. शेवटचं वर्ष होतं. परत 3 लाख रुपये कमी पडले. पोरग 3 दिवस झालं जेवलंच नाही. आई विचार करते काय झालं असेल माझ्या लेकराला, का पोरग रडत नाहीये? ए बाळ्या, 3 दिवस झाले जेवत नाहीये, बोलत नाही, काय झालं तुला? काय नाही गाई, तू 10 लाख रुपये भरले त्यासाठी जमीन विकली. आता 4 वर्ष माझे वाया जाईल जर मी 3 लाख रुपये नाही भरले. लग्नामध्ये नवऱ्यानं जे प्रेमानं दागिने केले होते ते दागिने घेऊन सोनार दादाकडे गेली. सोनार दादा, हे दागिने घ्या, मला 3 लाख रुपये द्या. 3 लाख रुपये घेतले, पोराच्या हातात दिले. पोरगा इंजिनियर झाला. इंजिनियर झाल्यानंतर पहिलं प्रमाणपत्र पोराच्या हातात पडल्यानंतर पोरानं पहिला फोन आपल्या आईला केला. ए आई, ऐकलंस का ग? तुझ्या आशीर्वादाने मी इंजिनियर झालो. माय खूप कष्ट केले ग तू. मी कॉलेजला जाईपर्यंत तू अंगावर कधी नवी साडी घातली नाही, पण मला कधी जुन्या ड्रेसवर पाठवलं. बघ आई, मी तुझी शपथ घेऊन सांगतो, आजपासून मी काम करणार आणि तू काय करणार? आराम करणार. ज्या कॉलेजमध्ये मुलगा राहत होता त्याच कॉलेजमध्ये नातेवाईकाची मुलगी होती. दोघांचं लग्न झालं. तिलाही 2-2.5 लाख रुपये महिना, यालाही 1.5-2 लाख रुपये महिना. आनंदाने संसार चालत होते. एवढी आईची सेवा करत होते की आईला वाटायचं माझ्यासारखी भाग्यवान माय या महाराष्ट्रात नसेल. पण आईचं दुर्भाग्य असं, आईचं वय 75 वर्षाचं झालं आणि त्या आईला एक रोग लागला. त्या रोगाचं नाव होतं टीबी. दिवसभर म्हातारीला काहीच होत नव्हतं, पण सायंकाळ झाली की म्हातारीला खोकला यायचा. एवढा जोरात खोकला यायचा की अख्खी कॉलनी त्रस्त होती. यांना अनेक MBBS डॉक्टरांना दाखवलं, MD डॉक्टरांना दाखवलं, आयुर्वेदवाल्या डॉक्टरांना दाखवलं, पण खोकला मात्र राहत नाही. 5 वर्ष त्या सुनबाईने आईची सेवा केली. एक दिवस तिला कंटाळा आला आणि तिने आपल्या नवऱ्याला आवाज दिला, ओ मालक, 5 वर्ष झाले लग्नाला होऊन, 2 लेकरं झाले. रात्रंदिवस मला काम करावं लागतं, ऑफिसला काम करावं लागतं. संध्याकाळी घरी यावं, थोडं लेकरांकडे बघाव, जेवण करावं आणि झोपाव म्हणलं तर तुमच्याही रात्रभर खोकलत बसती. मला आता हा त्रास सहन होत नाही. एक तर घरामध्ये मी राहील किंवा घरामध्ये तुमची आई राहील. पोराच्या डोळ्याला धारा लागल्या. पोरगा ढसा रडायला लागला ना आपल्या बायकोला सांगतो, अगं वेडे, मी 2 दिवसाचा असताना माझा बाप मला सोडून गेलाय ग. त्या दिवसापासून तर आतापर्यंत माझ्या आईने मला कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नाहीये. माझा बाप सुद्धा या डोळ्यानं पाहिला नाही. आई ही तीच झाली आणि बाप सुद्धा ती झाली. मला माहित आहे माझ्या आईचा त्रास होतोय तुला, पण जास्त दिवस माझी माय जगणार नाही, फक्त 2च वर्ष जगल. 2 वर्षानंतर तू मोकळीच आहे, असं करू नको. आणि यावेळेस जर मी तिला सोडून गेलो
तर नक्की मला ब्रह्मपातक लागल ग, मला पाप लागल. बायको थोडी हट्टी होती आणि त्यातल्या त्यात पगार होता तिला. ती म्हणे एवढं जर प्रेम तुमचं तुमच्या मायवर येतं, तुम्ही तुमच्या मायला सांभाळा, मी घर सोडून चालले. पोरग रात्री मध्यरात्री 10 वाजता आईच्या रूम मध्ये गेला, आईच्या दरवाजाला थाप टाकली. ए आई ऐकलंस का ग? काय रे बाळा, चला मी तुला काशीला घेऊन जातो म्हणून पोरानं आईचा हात धरला आणि एका घनदाट जंगलामध्ये पोरगा आईला घेऊन चाललंय. काळा कुट्टा अंधारे, अमावस्याची रात्र. जंगलातून जात असताना झाडी एवढी दाट होती, त्याच्यामुळे झाडाची पालवी खाली लोंबलेली होती. आई झाडाचा पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची. मध्य जंगलामध्ये गेल्यानंतर पोराने आईला बसवलं आणि आईला सांगतो, आई 10 मिनिटं थांब, मी आलोच. आईला कळालं आता पोरग गेलं की पोरग येणार नाही, कारण पोराला माझा कंटाळा आला. आईच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पोराने आईने पोराला आवाज दिला, ए बाळ्या, ए सोन्या, इकडे ये. 9 महिने 9 दिवस तुला या गर्भात वागवलंय रे मी, अमृताही पेक्षा पवित्र दूध तुला पाजलंय. एक सांगू बाळा, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे एका वाक्यात सांगू. लहानपणी तू जर बैठकीमध्ये खेळत असेल आणि मी जर किचन मध्ये काम करत असेल आणि तू जर रडायला लागला, तुझ्या रडण्याचा आवाज जर माझ्या कानावर आला तर माझ्या स्तनामधून दूध येत होतं. एवढं प्रेम करत होते मी तुझ्यावर. मला कळलंय तुला माझी अडचण झाली, काळजी करू नको बाळा, आनंदाने घरी जा. पण मी ज्या रस्त्याने पाला टाकला त्या पाल्यानं घरी जा, म्हणजे तुला रस्ता सापडल. आणि तू जर रस्ता चुकला तर या जंगलामध्ये हिंस्र पक्षी ती तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या. महाराज, ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या दारात सोडले, ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या मुखात सोडले, तरी सुद्धा ती आई आपल्या मुलाच्या हिताचाच विचार करते. म्हणून तुकोबरायला म्हणावं लागलं अभंगाचं पहिलं, लेकुराचे हित, 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 आवाय माऊलीचे चित्त, वाय माऊलीचे चित्त, वाय माऊलीचे चित्त, वाय माऊलीचे चित्त, ऐशी कवडाची जात, ऐशी कवडाची जात, वाय माऊलीचे चित्त, महाराष्ट्राचा जर विचार करायला गेलो तर दररोज एका वृद्धाश्रमचा जन्म होतोय. महाराज, 72च्या दुष्काळामध्ये लोकांना प्यायला पाणी नव्हतं, लोकांना खायला भेटत नव्हतं. पण 72च्या दुष्काळाचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर 72च्या दुष्काळामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाहीये. महाराज, 72च्या दुष्काळाचा इतिहास जर डोळ्यासमोर ठेवला तर 72च्या दुष्काळामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. 72 नंतर एवढा मोठा दुष्काळ तर अजून काही पडलाच नाही. महाराज, आता पैसाही मुबलक आहे, पैसा सुद्धा मुबलक आहे, जमीन मुबलक आहे, सगळं काही असून लोक का आत्महत्या करतात, का लोक आपलं जीवन संपवतात, याचं कारण सांगू का महाराज? लोक पैशाने जरी श्रीमंत झाले तरी लोक विचाराने भिकारी झालेले आहे. महाराज,
लोक काय झाले, विचाराने भिकारी झाले. पहिले घर छोटे होते, माणसं 100 ऍडजस्ट होत होते. पहिले घर छोटे होते, घर पत्राचे होते, कौलारू होते, पण त्या घरामध्ये 100 लोक ऍडजस्ट होत होते. आज एका एकरामध्ये बंगला आहे, पण पांडुरंगन रुक्मिणीचे पुंडलिक सुद्धा नाहीये त्यांच्याकडे. हे त्याच्या तोंडाकडे पाहतात, ते हिच्या तोंडाकडे पाहतात. चहा करून द्यायला सुद्धा घरात माणूस नाही हो. पैशाने जरी श्रीमंत झालोय महाराज आपण, तर एवढे विचाराने भिकारी झालोय. काय झालं काही कळत नाहीये. 2-4 महिन्यापूर्वी पनवेलला एका चांगल्या उद्योगपत्याकडे माझं कीर्तन होतं. एवढा मोठा येतो, पनवेलच्या एअरपोर्ट जवळ त्याची 1100 एकर जमीन आहे, आणि त्या एका गुंठ्याची किंमत 30 लाख रुपये महाराज. 20-25-30 हजार कोटीचा मालक आहे. मी घरी गेल्यानंतर तो जोरात रडायला लागला. म्हणलं काय झालं रडायला, काही ओळख नाही पाळख नाही, एवढ्या जोरात का रडता? तो मला सांगत होता म्हणे, महाराज माझी एवढी मोठी प्रॉपर्टी, मला एकच मुलगा आहे आणि तो अमेरिकेला आहे. म्हणलं मग? अमेरिकेचे जे 4 तज्ञ डॉक्टर आहे त्यामध्ये माझ्या मुलाचा नंबर 2रा किंवा 3रा लागतो, एवढा मोठा डॉक्टर आहे. म्हणलं मग? चांगली गोष्ट आहे. म्हणे महाराज माझी पत्नी मागच्या महिन्यात वारली. ती वारल्यानंतर मी माझ्या मुलाला फोन केला आणि सांगितलं, हे बाळा, स्वतःच्या पैशाने स्वतः सगळ्या विमानाचा खर्च करून तुझ्या आईच्या अंत्ययात्रेला ये. तर पोराने आपल्या बापाला जे उत्तर दिलं ते धक्कादायक आहे. पप्पा मी खूप बिझी आहे, माझं बिझी शेड्यूल आहे. तुम्ही एक काम करा, अंत्ययात्रेच्या वेळेस मला व्हिडिओ कॉल करा, मी व्हिडिओ कॉल मधून माझ्या आईची अंत्ययात्रा पाहतो. मी तरी या मताचा महाराज आहे गड्या. एवढा पैसाच कमवू नका की त्या पैशामुळे तुमचे आई वडील तुम्हाला दुरावतील. एवढं शिक्षणच घेऊ नका की त्या शिक्षणामुळे तुम्हाला तुमच्या आई वडिलाची लाज वाटेल. भारतातले सर्व वृद्ध आश्रम चेक करा, भारतातले नव्हे महाराष्ट्रातले सर्व वृद्ध आश्रम चेक करा. प्रामुख्याने एक गोष्ट तुमच्या आणि माझ्या लक्षात येईल, तिथं जर तुम्ही गेले तर त्या वृद्ध आश्रम मध्ये तुम्हाला वकिलाचे आई वडील सापडतील, इंजिनियरचे सापडतील, डॉक्टरचे सापडतील. पण माझी बहीण आहे तुमच्या सोबत. महाराष्ट्रामध्ये एका तरी वृद्ध आश्रम मध्ये माझ्या शेतकऱ्याचे मायबाप दाखवा, मी तुम्हाला जी म्हणलं ती बहीण द्यायला तयार आहे. शेतकरी गरीब असेल, शेतकरी दारू पित असेल, शेतकरीच्या अंगावर चांगले कपडे नसेल घालायला, त्याचं घर फाटका असेल, पण महाराष्ट्रातल्या कोणत्याच वृद्ध आश्रम मध्ये शेतकऱ्याचे मायबाप तुम्हाला सापडणार नाही. विठ्ठल 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 हसू येतं कधी कधी. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी कीर्तन करायला जर गेलो तर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी काही उद्योगपत्यांच्या घरामध्ये जे कुत्रे, त्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये महिन्याचं. किती? काही उद्योगपत्यांच्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये. पण दुर्भाग्य असं आहे की त्या कुत्र्यांचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये. कळलं का तुम्हाला? इथं जिओला रेंज थोडी कमी आहे, जाऊ द्या, ताण नका घेऊ. ज्यांच्या घरी कुत्र्यांचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये, पण त्या कुत्र्यांचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये असेल तर काय करायची ती संपत्ती? एक सांगू का महाराज तुम्हाला, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी मनुष्य किती जरी श्रीमंत असला तरी तो पोरका होतो महाराज. तुम्ही किती मोठे राजकारणी असू द्या, तुम्ही किती मोठे बागायतदार असू द्या, तुम्ही किती मोठे बिझनेसमॅन असू द्या, रात्री 5 वाजता काम करून घरी जा, रात्री 3 वाजता जा, दरवाजावर थाप टाका, ए अगं दार उघड. बायको दंदिशी दार उघड आणि तिच्या बेडरूम मध्ये जाऊन झोपून राहील. पण त्याच दरवाजापाशी तुमची माय झोपलेली असू द्या, रात्री 3 वाजता सुद्धा त्या मायच्या मुखातून पहिला शब्द निघतो, बाळ्या रात्रीचे 3 वाजले, माय कुठं होता एवढा वेळ? बरं जाऊ दे, जेवलास का तू? हे वाक्य फक्त जगामध्ये तुमची आईच तुमच्यासाठी विचारू शकते, बाकी कोणीच विचारू शकत नाही. म्हणून अख्खा गाथा वाचा तुम्ही, अख्खी ज्ञानेश्वरी वाचा, बायकोचं वर्णन कुठंच केलेलं नाही. जेवढं काही वर्णन ज्ञानोबराय तुकोबर सकळ तीर्थाची दुरी, जे का माता पितरे तया सेवी सिकीर शरीरे लोन कीजे. आई वडिलाचंच वर्णन आहे. माझे तुकोबराय एकदा खूप खुश झाले आणि तुकोबराने गाथ्यामध्ये बायकोचं वर्णन केलं. किती गोड आहे पहा. बाईल म्हणती खर मरता तरी भले, बाईल म्हणती खरे मरता तरी भले, बाईल म्हणती खर मरता तरी भले, बाईल म्हणती खरे मरता तरी भले. अनासी येले घर तुमकोनिया, तुमकोनिया, नासी येले घर तुमकोनिया, तुमको नासिले घर तुमको निया, तुमको निया, नासिले घर तुमको निया. बाईल म्हणता तरी मरता तरी भले,
मरता तरी बरे, नासियेले घर थुंकून या. बाकीचं वर्णन करत असताना तुकोबाराने असंच वर्णन केलेलं आहे. म्हणून माझी विनंती दादा, माय बाप सोडून जगातले जेवढे काही पात्र आहे तेवढे कसे, जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, महानती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला बाबुल आजा. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. जोपर्यंत चलतीये तोपर्यंत लोक तुमच्या मागे, जोपर्यंत तुम्ही तरुण आहे, जोपर्यंत सत्ता तुमच्याकडे, जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, तोपर्यंत अनओळखी सुद्धा लोक सांगतील की हा आमचा नातेवाईक आहे. पण ज्या दिवशी तुमची सत्ता जाईल, ज्या दिवशी तुमची संपदा जाईल, ज्या दिवशी तारुण्य जाईल, त्या दिवशी निश्चित हे लोक तुमच्यापासून दूर गेल्याशिवाय राहणार नाही. अपने पल्लों में पैसा होवे हो, अपने पल्लों में पैसा होवे और सब कोई सलाम करे, अपना पैसा निकल गया तो, अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले भाई, सब पैसे के भाई हो, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, सब पैसे के साथी कोई नाही. मी नेहमी सांगत असतो, काही लोकांचं टोपण नाव अण्णा असतं. इथले अण्णा सोडून आणि अण्णा हजारी सोडून. काही लोकांना प्रेम, आता काही लोक त्यांना राहायला घर नसतं तरी काही लोक टोपण नावाने त्यांना शावकार म्हणतात ना महाराज. काही लोक ग्रामपंचायतला त्यांना बायको मतदान करत नाही तरी लोक त्यांना आमदार म्हणतात ना. हे टोपण नावं झाले. काही काहीचं टोपण नाव मोदी सुद्धा आहे बरं. एकच मोदी नाही महाराष्ट्रात, असे अनेक मोदी म्हणतात ना. तुका लय मोदी लागून गेला का, बरोबर आहे का नाही. एखादा जर लय गायन करायला लागले लोक म्हणतात हा तुका लता मंगेशकर लागून गेला का, म्हणतात ना लोक. तुका भीमसेन जोशी, हे टोपण नावे. बसणाऱ्या अण्णांनो माझं लक्ष देऊन ऐका. लोक तुम्हाला कुठपर्यंत अण्णा म्हणतात, जोपर्यंत अण्णाचं अन्न चालू आहे तोपर्यंत लोक अण्णाला अण्णा म्हणतात. ज्या दिवशी अण्णाचं अन्न बंद होईल त्या दिवशी तोच अण्णा अण्णाला महाग होतो. एवढं जरी आजकालच्या अण्णांना कळलं तरी खूप झालं महाराज. धनवंताला सर्व मान्यता जगी 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 गोड करते तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना. माझी सर्वांना विनंती बाबा, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. देवाचं चिंतन करा. वेळ जीवनामध्ये वाया नका घालू. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा, क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रात को खिली ना खिली. ज्ञानोबराय सांगतात, हे काळा न काळाचे तोंडी घातली लोणी याची उंडी, माशी पाख पाखरी तव हे सरे. जगातल्या सगळ्या गोष्टी महाग झालेल्या आहे महाराज. मोबाईल महागले, शेती महागली, पीक महागलं, सगळं महागलंय. जगात सर्वात जर सोपं आणि सर्वात स्वस्त जर काय झालं असेल तर माणसाचं मरण आहे. आणि कधी माणूस मरेल काही सांगता येत नाही. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, चिंतन करा. देवाच्या चिंतनाविना वेळ नका वाया घालू. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. आणि ज्या तंद्रीमध्ये जगत आहात ती तंद्री सोडून द्या. एक श्रीमंत माणूस एक खादी कपडे घालून पुढारी माणूस एका स्मशानभूमीतून चालला होता.
स्मशानभूमीतून जात असताना त्याच्या पायाला एक हाडूक टोचलं. थोडं लक्ष देऊन ऐका उदाहरण. आणि ते हाडूक त्या पुढाऱ्याला, त्या श्रीमंताला सांगत होतं, ए वेड्या, एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे. काय म्हणलं ते लक्ष देऊन ऐका. एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुबी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. वेड्या, तू जसं एवढ्या वजनात चालतो तसं मी सुद्धा चालायचो, पण माझी सुद्धा माती झाली. शेवट जर माणसाचा चुकीचा आहे तर प्रत्येकाने देवाचं चिंतन करा, प्रत्येकाने सावध व्हा. महाराज सांगतात, लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती विठोबा. करीला भावीन प्रीती. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाने निश्चित आपल्या संसाराचं ओझ एक तर साधूवर टाकलं पाहिजे, नाही तर देवावर टाकलं पाहिजे. लक्ष देऊन कीर्तन ऐका. हुशार लेकराने बाजाराला जात असताना आपल्या बापाची करंगळी कधीच पकडायची नाही. थोडं लक्ष देऊन ऐका. हुशार लेकराने बाजाराला जात असताना आपल्या बापाची करंगळी कधीच पकडायची नाही. हुशार लेकराने आपला हात बापाच्या हातात द्यायचा. याचं कारण सांगू. करंगळी जर पकडसाल तर गर्दीमध्ये करंगळी निसटायची शक्यता आहे, पण तुम्ही तुमचा हात जर तुमच्या बापाच्या हातात दिला तर कितीही मोठी गर्दी असू द्या, कितीही मोठी नाली असू द्या, आणि कितीही मोठी गतिरोधक असू द्या, तुमचा बाप तुम्हाला पडू देत नाही. याचं कारण तुमची जबाबदारी कोणावर आहे? तुमच्या बापावर आहे महाराज. तसं संसार करणाऱ्या माणसाने आपल्या जीवनातलं दुःख एक तर देवापाशी सांगितलं पाहिजेत, नाही तर साधूपाशी सांगितलं पाहिजेत. हल्ली असं झालंय, माणसाला माणसाकून अपेक्षा खूप वाढलेल्या आहे महाराज. आणि माणसानं माणसाकून अपेक्षा करणं म्हणजे उघड्या शेजारी नागवं गेलं रातभर हिवान मेला असा कार्यक्रम आहे. जगातला कोणता जीव परिपूर्ण नाहीये, आणि जगातला कोणता जीव परिपूर्ण नसल्यामुळे तो परिपूर्णताचं ज्ञान तुम्हाला आणि मला देऊ शकत नाहीये. म्हणून जीवनामध्ये कधीतरी आपलं ओझं देवावर टाका. तुका म्हणे भार घातली यावरी आणि होईल कैवारी नारायण. मी नेहमी प्रवास करत असताना एका दिवशी वारीच्या अगोदर एका चांगल्या खासदारांचा वाढदिवस होता. कीर्तन संपल्यानंतर आम्ही सर्व जेवायला बसलो. त्यावेळेस त्या खासदार महोदयांनी मला प्रश्न केला. म्हणे, महाराज, वर्षात तुमची गाडी 2-2, 2.5 लाख 3-3 किलोमीटर होती, रात्रंदिवस प्रवास करता, 4-4 राज्यामध्ये कीर्तन करता, कधी तुम्ही थकत नाही, कधी तुम्हाला थकवा जाणवत नाही, कधी तुमच्या जीवनामध्ये काही संकट येत नाही, कधी तुमच्या गाडीला अपघात होत नाही, याचं कारण काय हो? मी त्या खासदारांना जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. म्हणलं, साहेब, रात्री 9 ते 11 कीर्तन संपल्यानंतर आमचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही. एक लक्ष देऊन ऐका. रात्री कीर्तन संपलं की आमचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाहीये. ड्रायव्हरच्या रूपात रात्रभर गाडी चालवण्याचं काम जर कोण करत असेल तर आमचा पांडुरंग परमात्मा करतो. त्याच्यामुळे दुःख होण्यात